तर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। या ट्विटमध्ये एका बकऱ्याचा फोटो ठेवत त्यांनी त्याला खबर पता चली क्या एसनची गट असा सवाल केला। या पोस्टबाबत बोलताना राऊतांनी महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाजवळ उभा आहे, त्याला कापण्याची तयारी करण्यात आल्याचं म्हटलं, पण स्पष्टपणे बोलणं टाळलं। तसंच पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख अमित शहाच असल्याचा टोला देखील लगावला। आणि त्यामुळे मुक्या प्राण्यांना पुन्हा एकदा आपले नेते राजकारणात कसे ओढतात आणि या प्राण्यांच्या उपमा देऊन एकमेकांवर टीका कशी करतात हे पुन्हा एकदा दिसून आलं। दोन्ही शिवसेनांमधला हा आरोप प्रत्यारोपांचा संघर्ष, या संघर्षामध्ये सुरुवातीला बकरा आला, त्याला उंदरानं प्रत्युत्तर देण्यात आलं आणि त्यानंतर गाढवाची देखील उपमा प्रत्युत्तरासाठी देण्यात आली। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल, कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं, असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं, एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत, हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय। महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जे गाढव केलेलं आहे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं, त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे। त्यामुळे त्यांनी जास्त रेकू नये, गप्प बसावं। गाढव हे गाढव असतं आणि उभाटाची परिस्थिती त्यांनी गाढवासारखी केलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।